ऐश्वर्या वहिनी, सारंग बरं झालं तू आलास. चल पटकन. चल. सारंग हे बघ, हीच ती खोली. सारंग 1 मिनिट. सावली आखरी. सारंग ऍक्च्युली मीच तिला कोंडलंय. कोंडले? येस. माझ्याशी उलट बोलत होती, उलट उत्तरं देत होती, ऐकत नव्हती, म्हणून दिली पनिशमेंट, कोंडलं तिला. सावली काय शाळेत जाणारी मुलगी आहे का की तिला तुम्ही कोंडले आहात, तिला शिक्षा देताय? या घरात तिचा काहीतरी मान आहे. तुम्ही मानत नसाल पण माणूस म्हणून मान आहे. आणि मला एक गोष्ट कळत नाही, आपण कोण आहोत दुसऱ्या व्यक्तीला शिक्षा देणारे? तू काय कट कारस्थान करण्यासाठी आले या घरात? सत्य असल्याचे पुरावे गोळा करायचे ना, मग ते कर ना. हे काय करत बसलीयस? आणि मला माहिती आहे तुझ्या मनात द्वेष आहे सावली बाबतीत. तुझा स्वभाव माहिती आहे मला. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, मग दोघींमध्ये मैत्री कधीपासून झाली? एवढं कधीपासून जुळायला लागलं? हे बघा, सावली ना माणूस म्हणून खूप चांगली आहे. आणि सावली ना कुणाचंही वाईट करायला जात नाही. सगळ्यांची सौम्यपणे बोलते. आवाज चढवून कधीही कुणाशी बोललेली नाहीये ती. हा, जर तिला कोणी त्रास दिला ना तर ती उत्तर देते. हेच संस्कार आहे तिच्यावर आणि ते दिसतात. यापुढे असं करायचं नाही वहिनी. सारंग, म्हणजे तुला हे म्हणायचंय की मी खोटं बोलतेय? ती खरंच माझ्याशी उलट बोलली आणि म्हणून मी तिला कोंडलं. वहिनी बस झालं. यापुढे सावलीला त्रास द्यायचा नाही, ठीक आहे? या अशा सगळ्या गोष्टीने ह्या घरात नाही चालणार. सारंग सावली, रडू नको. डोळे पुस. डोळे पुस सावली. काय झालं सांग मला. मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता. तिला माझी गरज होती. तिची बहीण आहे ना, ती कोणत्या तरी अडचणीत आहे. त्यामुळे ती मला मदतीसाठी बोलवत होती. ती इथे पहिल्यांदा आली. मी तिच्या मदतीला जात होते, पण यांनी. वहिनी, हे ऑफिस नाही, हे घर आहे. इथे माणसं राहतात, ठीक आहे? आणि कोणी कुठे जायचं ना हे तू नाही सांगायचंस. सावलीला जिथे जायचं असेल ना ती जाईल. तुझ्याकडून परमिशन घ्यायची गरज नाही तिला. यापुढे जर सावलीला कोणी असा त्रास दिला ना, माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. हॅलो, बोल. ऐश्वर्या, खूप चुकीचा वागलीस तू. मी तू फोटो दाखवायचा होता ना त्याला. हो, फोटो दाखवायचा? मूर्ख आहेस का जरा? गेल्या वेळेस फोटो दाखवला तेव्हा काय झालं आठवतंय ना? सत्कार केला असता सारंगने आपला. इडियट आहेस तू. कोणता डाव कधी खेळायचा, कोणता पत्ता कधी फेकायचा हे तुला कळतच नाही. कधी शिकणार आहेस अस्मी? एक काल आहे म्हणून तो कधीही ओपन करायचा असं नसतं. आता तो फोटो डिरेक्टली तिलोत्तमा मेहंदळेला दाखवायचा, सगळे असताना. प्लस तुला एक गोष्ट माहितीच नाही, ती जी मुलगी, ती दुसरी तिसरी कोणी नसून ज्या मुलीने आपल्या कंपनीत गोंधळ घातला ना, तिची रिलेटिव्ह आहे. म्हणजे सावलीची मैत्रीण आपली दुश्मन. आता तू जोर जोरात बोलणार आहेस की जाऊन कामाला लागणार आहेस? जा. दिवसभराची सगळी कामं पेंडिंग आहेत. आधी कामं संपवते, ठेव तिकडे. अगं, एवढी संपत्ती कमवून काय फायदा? तुला जेवायलाच वेळ नसेल तर थोडं जेवून घे. जेवणार, नक्की जेवणार, पण आता नको प्लीज. बरं, फर्स्ट थिंग्स फर्स्ट, आज दुपारी एक मीटिंग होती, त्याचं काय झालं? प्रॉस्पेक्टिव्ह युरोपियन चॅनल पार्टनर्स आपण शॉर्टलिस्ट केले होते, राईट? कारण युरोपियन कंट्रीजमध्ये आपली प्रोडक्ट्स
म्हणजे रूपम कॉस्मेटिक्सना खूप डिमांड आलेला आहे. इज दॅट राईट? मग या सगळ्या मीटिंग्स कधी लाईन अप केल्यास? नील, आई 2 डीलर शॉर्टलिस्ट केलेत मी. मिस्टर विलियम्स आणि वुल्मर हे 2 दिवस मीटिंगसाठी इंडियात आले आहेत. मीटिंग ॲक्च्युली प्लॅन होती, पण त्या मुलीमुळे हे म्हणजे जे काही घडलं त्या अवस्थेत तू मीटिंगला येऊ शकली नसतीस, म्हणून मी त्यांना घरी बोलवलं. जे काय होईल ते इथेच होईल. पण इनफॅक्ट मला तर असं वाटतंय की यापुढे काही दिवस तरी सगळ्या मीटिंग्स आपण घरच्या घरीच करूया. कंपनीत करणं फार सेफ होणार नाही. असं का? कंपनीत मीटिंग करणं का सेफ नाही होणार? त्या मुलामुळे. ज्या पद्धतीने तो मुलगा इथून निघून गेलाय ना, त्याच्यावरून मला असा डाऊट येतोय की तो परत नक्की येणार.